ते शाहरुख खानची पत्रिका असं बघितलं तर स्पष्टपणे कळतं की घटस्फोटाची पत्रिका असू शकते म्हणून स्पष्ट कळतं. शाहरुखच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट आहे. घटस्फोटाचा योग असताना हा तो का नाही झाला हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. अशा अनेक पत्रिका माझ्याकडे बघितले शाहरुख खानचं ज्या ठिकाणी मंगळ बसलेलं आहे हा. त्या ठिकाणी बघितले अनेक लोकांचे घटस्फोट झाले डेलीच बघतो. म्हणजे हे वर इथं शाहरुख खानची पत्रिका दिली आणि गौरी खानची पत्रिका दिलेली आहे बरं. आणि लोकांना प्रत्यक्ष उदाहरण पण देत असतो मी. हम्म. याने मंगळ चतुर्थ स्थानात बसलेला आहे, केतू पण त्याबरोबर आहे आणि तो वृश्चिक राशीत मंगळ असल्यामुळे डॅम शुअर घटस्फोटाची पत्रिका ही तयार होते. अनेक लोकांचा घटस्फोट डायरेक्ट बघितलेला आहे. इथं मंगळाचा घटस्फोट चतुर्थ दृष्टी पडते, बायकोच्या स्थानावर घटस्फोट होतो. तर मात्र ह्याला घटस्फोट का नाही झाला, कारण हे गौरी खानचं पत्रिकेत जर बघितलं आपण तर या मुलीत मंगळ बिंगळ इथं काय नाहीये केंद्रस्थानामध्ये. आणि गुरु आणि शुक्र हे दोन, तुळेचा शुक्र डायरेक्ट करिअर भाग्य ह्या दशम स्थानामध्ये बसलाय. गुरु या ठिकाणी बसलाय. गुरु आणि शुक्र दृष्टी डायरेक्ट चतुर्थ स्थानावर पडते, सुख स्थानावर पडते. म्हणजे एखाद्या देशाची राणी होण्याचा योग या पत्रिकेमध्ये तयार होतो. सगळ्या टाईपचे लॅविशनेस, सगळ्या टाईपचं सुख ऑटोमॅटिकली पायाचं लोळण घेता अशी पत्रिका तयार होते. मात्र शाहरुख खानच्या पत्रिकेत या ठिकाणी मंगळ असल्यामुळे स्वतःच्या भयानक स्ट्रगलमध्ये हा मंगळ या ठिकाणी त्यांनी आणलं. पण जशी एंट्री झाली गौरीची तर हळूहळू सक्सेस आणि आजपर्यंत घटस्फोट झालेला नाही. हो हो. म्हणजे मुद्दा काय की एखाद्या व्यक्तीची पत्रिका घटस्फोटाची असेल मात्र समोरच्याची पत्रिका जर चांगली उत्तम असेल ओव्हरऑल क्युम्युलेटिव्ह इफेक्ट चांगला येऊन घटस्फोट टाळता येऊ शकतो. बरोबर. म्हणून गुणमेलनाचं दरवेळेला मी काय म्हणतोय, गुणमेलनामध्ये या गोष्टी बघितल्या जात नाहीत. हम्म. डायरेक्ट एवढे गुण तेवढे गुण मग घटस्फोट होतो. पण पत्रिका बघून असं जर प्लॅन केला आपण तर मात्र घटस्फोट टाळता येतो आणि वैवाहिक जीवन उत्तम करता येतो.